Hello student, good morning. Happy Diwali everybody. Good kha, anandat raha, happy, enjoy life. But enjoy hard, difficult and easier problem. Okay. Solve all these quadratic equations, simultaneous equation, trigonometric functions, cos square theta plus sin square theta is equal to 1 minus sin square theta is equal to cos square theta. फाटाफट बोलायचं मित्र हो. आणि आता ग्राफवर किती 5 मिनिटाच्या आत ग्राफ काढता येईल. 2 इक्वेशन देतात फक्त. आता इथे कोणतं दिलंय? ड्रॉ ग्राफ ॲज फॉलोइंग टेबल x मायनस वाय इक्वल टू 4 आणि x प्लस 2y इक्वल टू 3. परत आलेलं आहे मित्रांनो. ग्राफ पहिला आता आपण हे 2 टेबल व्यवस्थित फिलअप करणार आहोत आणि नंतर मग उद्या ग्राफ काढून दाखवणार. कोऑर्डिनेट प्रथम काढू x आणि y ची. आता x मायनस वाय हे पहिलं घेऊ. x मायनस वाय इज इक्वल टू 4 आहे पहिलं इक्वेशन. आता x इज इक्वल टू 1 आहे तर 1 मायनस वाय इज इक्वल टू 4 मायनस वाय इज इक्वल टू 4. हा 1 इकडे गेल्यावर मायनस 1 होईल आहे का नाही. हा प्लस 1 आहे मायनस 1 मायनस वाय इज इक्वल टू 3 म्हणून y इज इक्वल टू मायनस 3 मित्र. x मायनस वाय इज इक्वल टू 4 1 इथे 1 ठेवला 1 मायनस वाय इज इक्वल टू 4 मायनस वाय इज इक्वल टू हा 1 इकडे गेला 4 मायनस 1 मायनस वाय इज इक्वल टू 3 वाय इज इक्वल टू मायनस 3. मग वाय इज इक्वल टू किती झाला मित्र? मायनस 3. 1 आणि मायनस 3 झाले कोऑर्डिनेट. याचंच ठेवणार आहे आपण. पुढचं काय आहे? मायनस 1 घ्यायचा. x मायनस वाय इज इक्वल टू 4. आता मायनस 1 x घ्यायचा मायनस 1 मायनस वाय इज इक्वल टू 4. आता इथे मायनस 1 आहे ना मित्र. तर मायनस वाय जसाच्या तसा हा मायनस 1 इकडे गेल्यावर काय होईल मित्र? प्लस 1 होईल ना. मायनस वाय इज इक्वल टू 5. आता हा मायनस 1 इकडे गेल्यावर काय होईल? वाय इज इक्वल टू मायनस 5 आहे की नाही. म्हणून वाय इज इक्वल टू मायनस 5 झाला मित्र. म्हणजे मायनस 1 मायनस 5 झाले कोऑर्डिनेट. फटाफट इक्वेशन घ्यायचं फक्त. x मायनस वाय इक्वल टू 4 हा इथं जसं तसं मायनस 1 मायनस वाय इक्वल टू 4. हे मायनस 1 इकडे गेल्यावर प्लस झाले मायनस वाय इक्वल टू 5 वाय इक्वल टू हे मायनस 5 इकडे झाले. आता पुढचं घ्या. x मायनस वाय इक्वल टू 4 0 घेतला मित्र. 0 मायनस वाय इक्वल टू 4 वाय मायनस वाय इक्वल टू 4 म्हणजे वाय इक्वल टू मायनस 4 म्हणजे y इज इक्वल टू किती झाला? मायनस 4. 0 आणि मायनस 4 बरोबर. आता पुढचं काढा. x मायनस वाय इज इक्वल टू 4 x ची 2 घेतलं मायनस वाय इज इक्वल टू 4 x ची किंमत 2 घेतली म्हणजेच मायनस वाय इज इक्वल टू 4 मायनस 2 हे प्लस 2 आहे. इकडे उजवीकडे गेल्यावर काय होईल? मायनस 2 मायनस वाय इज इक्वल टू 2. 4 मधून 2 गेले 2 राहिले. हे मायनस वाय इज इक्वल टू वाय इज इक्वल टू मायनस 2 मित्र. मग वाय इज इक्वल टू किती झाले? मायनस 2 2 मायनस 2 हे कोऑर्डिनेट झाले एक्स वाय चे बरोबर की नाही. हे पूर्ण जसंच्या तसं घ्यायचं. 2 मिनिटाच्या आत हे करायचं. फटाफट इक्वेशन प्रत्येक एक्स ठेवले असेल वाय चे ठेवले असेल फटाफट घ्यायचे. हे प्लस आहे म्हणून मायनस झाले मायनस वाय इज इक्वल टू 2 हे मायनस इकडे गेले झाले. आता पुढचं इक्वेशन बघा. पुढचं इक्वेशन सोडवायचं. x प्लस 2y इज इक्वल टू किती? 3 हे दुसरं इक्वेशन आहे. आता 1 घ्यायचं. 1 ची किंमत 1 प्लस 2y इज इक्वल टू 3. आता 2y इज इक्वल टू किती येईल? 3 मायनस 1 हा 1 इकडे गेल्यावर 2y इज इक्वल टू 3 मधून 1 गेला 2 राहिला का नाही. मग y इज इक्वल टू काय आलं? इथं मल्टिप्लिकेशन आहे 2 आणि y मध्ये. 2 आणि y मध्ये काय आहे? मल्टिप्लिकेशन आहे का नाही. मग हा मल्टिप्लाय इकडे गेल्यावर काय होईल? डिवाइड झाला म्हणजे y इज इक्वल टू 1 झाला. 2 1 जार 2 2 1 जार म्हणजे 1 झाला. y इज इक्वल टू किती झाला? 1च झाला. म्हणजे इथं 1 ठेवला 3 मधनं मायनस 1 गेला प्लस 1 आहे म्हणून. y इज इक्वल टू 2 y इज इक्वल टू 2 अपॉन 2 y इज इक्वल टू 1. याचे कोऑर्डिनेट झाले 1 1 मित्र हो.
पुढचं करा आता. x प्लस 2y इज इक्वल टू 3. मग -1 घ्या. -1 प्लस 2y इज इक्वल टू 3. हा -1 इकडे गेल्यावर उजवीकडे गेल्यावर काय होईल? प्लस होईल ना. मग 2y इज इक्वल टू 3 प्लस 1 म्हणजेच 2y इज इक्वल टू किती आले? 2y इज इक्वल टू 4 आहे की नाही. मग हा 2 आणि y मध्ये मल्टिप्लाय, मग इकडे गेल्यावर काय होईल? डिवाइड. 4/2. 2 1 जार 2, 2 2 जार 4. y इज इक्वल टू 2 आले मित्र. आलं का? y इज इक्वल टू 2. म्हणजेच इथे 2, इथं -1 आणि इथं 2 झालंय. म्हणजे 2y इज इक्वल टू 4, y इज इक्वल टू 4/2. मग आता दुसरं घ्या मित्रांनो. आपण हे थोडं पुसून टाकू, ठीक आहे ना. x प्लस 2y इज इक्वल टू 3. मग 0 ठेवा. 0 प्लस 2y इज इक्वल टू 3. x ची किंमत म्हणजे 2y इज इक्वल टू किती? 3. म्हणजेच y इज इक्वल टू 3/2. 3/3 3चे 2 भाग म्हणजेच y इज इक्वल टू 1.5 आहे की नाही. y इज इक्वल टू किती आला? 1.5. 0 1.5 हे झाले कोऑर्डिनेट. आता 2 ठेवा. x प्लस 2y इज इक्वल टू 3. x ची किंमत 2 ठेवली. x ची किंमत किती ठेवली? 2 ठेवली. प्लस 2y इज इक्वल टू 3. 2y इज इक्वल टू हे 2 इकडे गेल्यावर उजवीकडे मायनस होतील. 3 - 2. 3 - 2 म्हणजे किती झाले? 1. 2y इज इक्वल टू 1 म्हणजेच 2y इज इक्वल टू 1 म्हणजेच y इज इक्वल टू 1/2 म्हणजेच y इज इक्वल टू किती झाले? एकाचे 2 भाग म्हणजेच किती? 0.5. 0.2 y इज इक्वल टू 0.5 किती आले? म्हणजे 2 आणि 0.5 हे आले कोऑर्डिनेट. कळलं प्रत्येकाला? अशा प्रकारे सॉल्व करा. एखादं दुसरं घ्या. बरेच वेळा रिपीट झालेले मित्र. वेगवेगळे 2 इक्वेशन पुस्तकातले घ्या ना सोडवलेले आणि असा टेबल भरा. 2 मार्काला येतो हा. एकच टेबल 2 मार्काला येतो. 2 असतील तर 3 मार्काला येतात. एक टेबल भरण्यासाठी पूर्ण करण्यासाठी 2 मार्क येतात. ओके, थँक्यू. सॉल्व करा, आनंदी रहा.